नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे, मोठी बातमी आलेली आहे। आता 13 लाख महिला बाद झालेल्या आहेत। 13 लाख महिलांना पैसे अजूनही नाही, 2100 रुपये मिळणार। परंतु याच महिलाला तुम्ही पण या यादीमध्ये आहे का लक्षात घ्या। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तुम्ही पण या 13 लाख मध्ये आहात का? 13 लाख ज्या महिला आहेत यांचा अजूनही इथं 1ही रुपया मिळालेला नाही, यांचं काय स्टेटस आहे, यांचं पुढे काय होणार आहे, 2100 रुपये यांना मिळणार का की नाही, याच्यामध्ये सगळ्यात मोठी अपडेट आता इथं समोर आलेली आहे। तर लाडकी बहिणींना एक मोठा धक्का इथं आपल्याला बसलेला आहे आणि 2100 रुपयाची जी तारीख आहे ती सुद्धा आपण इथं सांगणार आहोत। लक्षात घ्या, आज नवीन जे मुख्यमंत्री आहेत, जुने आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला आणि लवकरच राज्याला एक नवा मुख्यमंत्री म्हणून तिथं आता लवकरच येणार आहे। परंतु याच दरम्यान आता आपण जर बघितलं की 13 लाख ज्या महिला आहेत ह्या इथं अजूनही यांचं पात्रता ठरलेलं नाही, यांचं काय स्टेटस आहे, यांचं पुढे काय होणार आहे आणि ह्या यादीत तुम्ही तर नाही ना, हे कसं तपासायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। लक्षात घ्या, आता हे तर फिक्स झालंय की 2100 रुपये मिळणार आहे आणि हे 2100 मिळणार। परंतु इथं काही महत्त्वाच्या अटी सुद्धा इथं आता लागलेल्या आहेत। त्यामध्येच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही बघू शकता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील 2.34 कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असून योजनेसाठी आलेल्या 13 लाख महिलांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील। लक्षात घ्या, आणि त्या महिलांना डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढच्या हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होणे अपेक्षित आहे। लक्षात घ्या, तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की आता याच्यामध्ये काही महिला आहेत ज्या 13 लाख महिला आहेत, त्या तुमचं नाव कसं तपासायचं हेही मी सांगतोय। या महिलांचे जे अर्ज आहेत ते प्रलंबित केलेले आहेत, तर हे नवीन सरकार आता स्थापन झाल्याशिवाय या 13 लाख महिलांना इथं पैसे मिळणार नाहीयेत। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। 13 लाख महिला, त्यात तुम्ही सुद्धा असू शकता, विविध जिल्ह्यातून इथं महिला आहेत, काही कोणते कोणते जिल्हे आहेत, काय आहेत हे आपण सर्व माहिती इथं डिटेल पाहणार आहोत। परंतु व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचे जे काही नवीन अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील, त्यात उशीर होणार नाही। आणि जे काही मी सांगतोय ते तुम्ही लवकर केलं तर तुम्हाला या 13 लाख मधून तुमची सुट्टी होऊन तुम्हाला लवकरात लवकर जो हप्ता आहे ते पुढं येऊ शकतो। तर लक्षात घ्या, आता हे 13 लाख ज्या महिला आहेत, परंतु ज्या बाकीच्या 2.5 कोटी महिला आहेत, जवळपास 2.34 कोटी महिला आहेत, यांना पैसे येणार। ह्या 13 लाख महिलांचं काय आणि का झालंय, प्रलंबित काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत। लक्षात घ्या, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर निकाल लागला आणि निकाल लागल्यामुळं तिथं विजय हा माहिती सरकारचा झाला आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा एक मोठा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो। आणि ह्या सिंहाच्या वाट्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर निवडणूक जाहीर झाल्याप्रमाणे माहितीला आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये तिथं देण्यात येणार आहेत, 2100 रुपये बरोबर। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ते म्हणजे काय, तर कोणत्या जिल्ह्यामधून ह्या 13 लाख महिला असू शकतात। लक्षात घ्या, मी जे सांगतोय ती महत्त्वाच्या गोष्टी आहेत। काही महिला ज्या आहेत, आता इकडे बघा, मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, पुढे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, अकोला, अशा काही, नंदुरबार, धुळे, अशा काही महिला जिल्हे आहेत, त्यातल्या ह्या 13 लाख महिला आहेत। लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये मोठी अपडेट अशी आहे की यांचं प्रलंबित का झालंय, तर ज्या ज्या महिलांनी फॉर्म हे सप्टेंबरमध्ये भरले होते आणि ऑक्टोबरमध्ये भरले होते, तर त्या महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग स्टेटसमध्ये आहेत। तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही बघा, त्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग स्टेटसमध्ये आहेत। तर हे फॉर्म अजूनही पेंडिंगवरून पुढे जात नाही आहेत, ते फॉर्म अप्रूव्ड पण होत नाही आहेत आणि काहीच होत नाही आहेत। आता त्याच्यातले काही महत्त्वाचं जर बघितलं आपण तर 13 लाख महिला ज्या आहेत त्यातले काही फॉर्म पेंडिंग आहेत, काही महिलांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट केलेले आहेत। लक्षात घ्या, काही महिलांचे फॉर्म काय केलेले आहेत, रिजेक्ट केलेले आहेत। तर अशा महिलांना, ज्या महिलांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे, ज्या महिलांचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे, यांना सगळ्यात महत्त्वाचं इथं गोष्ट आहे त्यांनी लक्षात घ्यायचं, या 13 लाख महिला याच आहेत ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे आणि ज्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे। रिजेक्ट ज्यांचा झाला आहे त्यांना तर पैसे मिळणारच नाहीयेत, परंतु अप्रूव्ड मधल्या सुद्धा काही महिला आहेत ज्या या 13 लाख मध्ये येतात। त्या म्हणजे ज्यांच्या पुढं संजय गांधीचा जो ऑप्शन आहे तिथं जर ज्यांच्या पुढे यस असेल, यस
संजय गांधीचा जो ऑप्शन आहे तिथं जर तुमच्या इथं यस लिहिलेलं असेल असं यस, तरी सुद्धा तुम्ही या 13 लाखांच्या यादीमध्ये येत आहेत. तुम्ही म्हणाल हे कसं कळतंय, तर अर्ज पडताळणी मागे चालू आहे. सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे. ज्यांचं नियमांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना संजय गांधी कोणी घेत असेल, योजना घेत असेल, त्यांना यस करत आहे. कोणाकोणाच्या घरी 4 चाकी गाडी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. कोणाकोणाच्या घरी इन्कम टॅक्स लोक भरतात, बरोबर, इन्कम टॅक्स भरतात, तर त्याच्यामुळे सुद्धा तिथं तुमचा जो फॉर्म आहे तो बाद करण्यात येणार आहे. पुढचं म्हणजे कोणी सरकारी नोकरीला आहे किंवा सरकारी तिथं पेन्शन घेत आहे, तर अशा महिलांचं ह्या 13 लाखमध्ये समावेश असणार आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही ओळखून घ्या तुमच्या इथं तुम्ही कुठं बसताय. तुमच्या घरी 4 चाकी आहे का, तुमच्या घरी कोण शासकीय नोकरदार आहे का, तुमच्या घरी कोण इन्कम टॅक्स भरत आहे का, या सगळ्या गोष्टींचा आढावा तुम्हाला घ्यायचा आहे. कारण अशा लाडक्या बहिणींना पैसे तिथं येणार नाहीयेत. लक्षात घ्यायचं आहे, अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीयेत. या 13 लाख मधल्या काही महिला आता चुकून तिथं पेंडिंगमध्ये पडलेल्या आहेत, त्या लवकरच ॲप्रूव्ड होतील आणि ॲप्रूव्ड झाल्यानंतर तुम्हाला तिथं कळेल की तुमचं काय होणार आहे. आता लक्षात घ्या, ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांना सुद्धा संजय गांधी पुढे यस येत आहे, तर तो फॉर्म ॲप्रूव्डच होणार नाही. लक्षात घ्या, ज्यांच्या पुढं संजय गांधी यस आहे, फॉर्म पेंडिंग असू द्या, रिजेक्टेड असू द्या किंवा ॲप्रूव्ड असू द्या, तुम्हाला कुठलाही पैसे मिळणार नाहीयेत. लक्षात ठेवा. आता ज्यांचा फॉर्म रिजेक्ट आहे, तर ज्यांचा फॉर्म रिजेक्ट आहे त्यांना अजून तरी रीचेकिंग किंवा रीएडिटचा ऑप्शन आलेला नाही. तुम्ही रिजेक्ट झालेला आहात, तुम्हाला आता परत काही करता येणार नाहीये. आता ज्यांना फॉर्म नवीन भरायचा आहे, लक्षात घ्या, आता मी 13 लाखांची गोष्ट सांगितली. आता ज्यांना फॉर्म नवीन भरायचा आहे त्यांनी काय करायचं आहे, सध्या तरी ऑनलाईन प्रक्रिया बंद आहे. फॉर्म भरायचं जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती बंद आहे. त्यामुळं तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी का जी सेविका आहे त्यांच्याकडे जाऊन हे फॉर्म भरावे लागतील. लक्षात घ्या. आता कोणाकोणाला वाटते की जे एडिटचा ऑप्शन आहे तो यायला पाहिजे, की ज्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला असेल किंवा काही चुकीच्यामुळे म्हणजे आपल्या चुकीमुळे काही प्रॉब्लेम होऊन तिथं रिजेक्ट झाला असेल, तर मला तरी वाटते की तिथं फॉर्म एडिटचा ऑप्शन हा यायला पाहिजे. लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. जर तुम्ही सगळ्यांनी जर आवाज उठवला, सगळ्यांनी जर कमेंट लिहिलं की एडिटचा ऑप्शन पाहिजे, एडिटचा ऑप्शन पाहिजे, आणि हा व्हिडिओ जर मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच आपण काय करू शकतो, इथं त्यांच्याबद्दल आपण एक एडिटचा ऑप्शन द्यावा असं आज जर आपल्या महिलांनी जर सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे की महिलांची ताकद काय असते. महायुती सरकारला त्यांनी किती प्रचंड बहुमतांनी निवडून दिलेलं आहे. तर अशा जर लाडक्या बहिणींनी तर कमेंट्स केले की एडिटचा ऑप्शन पाहिजे किंवा सरसकट पैसे वाटप पाहिजे, या अशा सगळ्यांनी जर लिहिलं तर व्यवस्थित तिथं आपण काहीतरी करू शकतो. तर लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नवीन जो फॉर्म आहे तो तुम्हाला आत्ता तरी ऑनलाईन भरता येत नाही. जशी काही अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत कळवली जाईल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. कमेंट सेक्शनमध्ये लिहा एडिटचा ऑप्शन पाहिजे का नाही, आणि आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकेल जशी काही अपडेट येईल. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना असू द्या किंवा कोणतीही योजना असू द्या, सर्वप्रथम यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर पुराव्यासहित माहिती असते, खरी माहिती असते. त्यामुळं चॅनल आधी सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. फक्त सबस्क्राईब करू नका, ते नोटिफिकेशन म्हणजेच घंटीचं बटन आहे ते दाबून ठेवा. म्हणजे काय होतं, व्हिडिओ टाकलं की तुमच्यापर्यंत लगे अपडेट येतो. जर तुम्ही घंटीचं बटन नाही दाबलं तर अपडेट येत नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.